मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आजचा हा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला शिवानी कदम ह्या नवीन ॲक्ट्रेस आपल्याला ह्या भेटल्या आहेत. त्या व्ह्युअर्स म्हणून आज आलेल्या आहेत तिथं. तुम्ही किती दिवसापासून पाहतात फिल्म्स? इकडे मी 2 दिवस झाले. 2 दिवस म्हणजे ठीक आहे. 17, 18 आणि 1. हां ठीक आहे. तर तुमचा अनुभव आणि हा पूर्णच फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या फिल्म्स आहेत ह्या म्हणजे डॉक्युमेंटरीज जास्त आहेत, तर तुम्हाला काय सांगावं वाटतं की ही जी फिल्म आहे जो पहिल्या वेळेस कोणी पाहत असेल तर त्यांनी हिच्याकडे कोणत्या नजरेने पाहायला हवं, कोणत्या डायमेन्शनमध्ये पाहू शकतो तो याच्याकडे? ओके, मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट तर फिल्मचं बिगिनिंग मिस करू नका. एंडपर्यंत सगळेच थांबतात आणि थांबा जर तुम्ही थांबत नसाल. फिल्म जिथे चालू होते तिथेच ती संपते आणि हे एक त्याचा कोडा आहे जे सगळ्यांनी जर त्यांनी बघितलं त्यांना आवडेल. अनदर थिंग इज लाईटिंग, कॅमेरा अँगल, साऊंड, की कुठला साऊंड कुठे ठेवला आहे आणि तो कशासाठी ठेवला आहे, तुम्हाला कसं वाटतं ते ऐकून. आणि मग फोरमोस्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिरेक्टरचं विजन असतं ते. तर त्यांनी ह्या विजनमध्ये सिनेमॅटोग्राफर, साऊंड, डिझाईन, एडिटर तर कसं डिरेक्शन दिलं आहे हे त्यांचं स्टोरी सांगायला हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ऑफकोर्स सगळे फिल्म्स आपलं काही ना काहीतरी शिकवतात, तर त्याने काहीतरी लेसन्स घ्या आणि आपल्या आयुष्यात वापरा, कारण का आपण सगळे ॲक्टर्स आहोत आणि आपण ॲक्टिंगच करतो. हां, तो ॲक्टिंगबद्दल थोडंसं ॲक्टिंगबद्दल मला हे सांगायला आवडेल की कॅरेक्टर्सला जगण्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिलं ओळखायला लागतं की तुम्ही पाण्यासारखे कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्समध्ये मिसळू शकता. आणि तीच कला आहे ॲक्टिंगची आणि कॉन्फिडन्स लागतो. पुस्तकं वगैरे मूवी सगळं वाचता बघता ते सगळं खरं आहे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्या मनातली गोष्ट स्क्रिप्ट वाचल्यावर ॲज अन ॲक्टर तुम्ही कशी प्रस्तुत करता ती कला आहे. नाही, ऑल द आर्ट फॉर्म आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हाला जर साहित्याची आवड असेल किंवा इतर जे स्कल्पचर असेल, पेंटिंग असेल, गीत संगीत याचीसुद्धा जर आवड असेल तर तुम्हाला ॲक्टिंगमध्ये किंवा इतर डायरेक्शनमध्ये सुद्धा त्याचा अधिक फायदा भेटू शकेल? नक्की नक्की. माझी मम्मी म्हणते की कुठलीही वस्तू वाया जात नाही, तर नेहमी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तुमचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला पण डिरेक्शनमध्ये आणि मेजरमेंट्समध्ये उपयोगी येतो, तर सगळंच उपयोगी येतं.